जय जय रघुवीर समर्थ. श्री दत्तात्रेयांनी साक्षात येऊन समर्थ रामदास स्वामींना कशा प्रकारे दर्शन दिले ते आपण पाहूयात. समर्थांची स्वारी एकदा फिरत फिरत मातापुरास गेली. तेथे दत्ताचे देवालय आहे असे पाहून देवाच्या दर्शनास गेले. तेथे 10 ब्राह्मण अनुष्ठानास बसले होते. त्यांना नमस्कार करून समर्थांनी विचारले, आपण कोणत्या निमित्ताने अनुष्ठान करीत आहात? ब्राह्मण म्हणाले, आम्ही दत्तांनी दर्शन द्यावे म्हणून बसलो आहोत. ठीक आहे, तर मग आम्हीही दर्शन घेऊन मगच जाऊ असे म्हणून समर्थही तेथे ब्राह्मणांजवळ आसन घालून बसले. तेव्हा ब्राह्मण मनात हसून म्हणू लागले, आम्ही 12 वर्षे बसत आहोत तरी दर्शनाचा ठाव ठिकाणा नाही, आणि हे एका घटकेत दर्शन घेऊन जाणार म्हणे. बरे, काय होते ते पाहूया असे म्हणून ते स्वस्थ बसले. समर्थ प्रत्यक्ष येऊन बसलेले पाहिल्यावर मग दत्तगुरूंना दम कसा निघणार? समर्थ बसून अर्धी घटकाही पुरी लोटली नाही. तोच मलंग फकीराचा वेश घेऊन दत्तात्रेयांची स्वारी प्रकट झाली. एक बायको म्हणजे माया, 3 मुले म्हणजे सत्व रज तम हे 3ही गुण, 6 बकऱ्या म्हणजे आपणात असणारे 6 षडरिपू, 25 कोंबड्या म्हणजे आपणात असणारी 25 तत्वे, एक रेडा जो अहंकाराचा प्रतीक इत्यादी साहित्य बरोबर घेऊन ते तेथे आले. अशा प्रकारे मिया साहेबांनी तेथे येऊन देवळाजवळ बिराड दिले आणि बीबी साहेबांना हुकूम केला, जग अच्छी है, हंडी पकाव. हुकुम साहेब असे म्हणून बीबी साहेबांनी एक मोठे गाडगे चुलीवर ठेवून त्यात थोडे पाणी घातले आणि मिया साहेबांना विचारले, हजरत, हंडी में क्या डालना है? मिया साहेबांनी उत्तर दिले, मुर्गिया काटकर डालो. त्या बाईने हातात सुरा घेऊन भराभर साऱ्या कोंबड्या कापून गाडग्यात घातल्या आणि पुन्हा येऊन विचारले, हजरत, हंडी अभी भरी नाही. त्यावर मिया साहेबांनी उत्तर दिले, अच्छा, फिर बकरी काटकर डालो. बाईने पहिल्याप्रमाणेच साऱ्या बकऱ्या कापून मडक्यात घातल्या आणि पुन्हा मिया साहेबांना विचारले, हजरत, हंडी अभी भरी नहीं. त्यावर मिया साहेब म्हणाले, अच्छा, अब रेडा काट डालो. बाईने रेडाही कापून घातला तरीही हंडी भरली नाही. तेव्हा मिया साहेब म्हणाले, अच्छा है, वे बेटे है, वो सब बम्मन काट कर डालो. असे म्हणताच ती बाई मोठा सुरा घेऊन अनुष्ठानास बसलेल्या ब्राह्मणांच्या अंगावर कापण्यासाठी धावली. मग त्या ब्राह्मणांची त्रेधा काय विचारावी? ते आपापला जीव मुठीत घेऊन 10 दिशांना पळत सुटले. तेव्हा बीबी साहेब म्हणाल्या, हजरत, सब बम्मन भाग गए, अब क्या करना? मिया साहेब म्हणाले, अच्छा है, 1-2 बेटे है, उनको काटो. असे म्हणताच समर्थांनी आपली मान पुढे केली. तशी ती बाई कल्याण स्वामींवर धावली. त्यांनी तशीच मान पुढे केली. हे पाहून दत्तात्रेयांनी आपले मूळ स्वरूप प्रकट केले आणि कडकडून समर्थांना मिठी मारली आणि आपण करता त्याप्रमाणे जगदुद्धार करावा म्हणून आज्ञा केली. त्यावेळी समर्थ म्हणाले, श्रींची आज्ञा तीच आपली आज्ञा समजून शक्यतेनुसार आम्ही करीत असतो. नंतर पुन्हा समर्थांनी विनंती केली, 12 वर्षे आपल्या दर्शनाकरता येथील ब्राह्मण अनुष्ठान करीत बसले होते. त्यांच्या पाठीत सुरा घेऊन लागून त्यांना पळवून लावणे हेच का त्यांचे बक्षीस? दत्तात्रेय म्हणाले, ते बक्षिसाला योग्य नाहीत, आपण मात्र बक्षिसाला योग्य आहात. समर्थ म्हणाले, पण थोरांनी भय दाखविणे उचित आहे काय? दत्त म्हणाले, ते अनधिकारी आहेत,
ते अशुद्ध आणि वाममार्गी आहेत म्हणून त्यांना भय दाखवले. ते भिवून पळाले आणि कल्याण आणि उद्धव का बरे पळाले नाहीत? म्हणून दर्शनाचा अधिकार आपणास मात्र आहे असे म्हणून सर्वांना अनुग्रह दर्शन दिले. तथापि समर्थांनी ब्राह्मणांना दर्शन द्यावे म्हणून विनंती केली. त्यावर ब्राह्मणांना आणावे म्हणून आज्ञा झाली. त्याप्रमाणे उद्धवांनी सर्वांना बोलावून आणून दर्शन करविले. तेथे समर्थांनी दत्तात्रेयांवर एक आरती रचली. पुढील चमत्कार तेलंगण प्रांती झाला तो असा. पुढे समर्थ तीर्थयात्रा करीत करीत तेलंगणात गेले. नंतर ते फिरत फिरत सारंगपुरानजीक इंदूर म्हणून एक गाव आहे तेथे पोहोचले. तेथे एक खूप मोठा तलाव असून त्या सभोवती डोंगर आणि खडी आहे. त्या खडीवर त्यांनी वस्ती केली. एके दिवशी पाहतात तो 60 ब्राह्मण तलावात नाभी इतक्या पाण्यात उभे राहून अनुष्ठान करीत होते. हे पाहून समर्थांनी ब्राह्मणांना नमस्कार करून विचारले, आपण कोणते अनुष्ठान करीत आहात आणि का? ब्राह्मणांनी सांगितले, येथे पर्जन्य नाही, फार अवर्षण पडले आहे म्हणून येथील सरकारी अधिकाऱ्यांनी पर्जन्य पडण्यासाठी आम्हाला अनुष्ठानाला बसविले आहे. त्यांना समर्थ म्हणाले, आपण आम्ही सांगू ते कराल तर आज 3ऱ्या प्रहरी पाऊस पडेल. ब्राह्मण म्हणाले, काय आज्ञा आहे ती व्हावी. समर्थ म्हणाले, आपण सर्व असामी कोरडे नेसून वर या. त्याप्रमाणे सर्व ब्राह्मण वर आल्यावर समर्थांनी तेथील एक दगड घेऊन त्यावर कोळशाने मारुतीची मूर्ती रेखाटली आणि त्यावर एक ओली छाटी टाकून त्याला रुद्राभिषेक करायला सांगितला. अभिषेक होताच त्या दगडावरची छाटी काढली. तो मारुती टाकीने घडवल्याप्रमाणे रेखाटलेला निघाला. नंतर तेथेच एका जाळीमध्ये सर्व साहित्य आणि भांडीकुंडी आहेत ती घेऊन नैवेद्य भोजन वगैरे करायला सांगितले. तेथे सर्वांनी भोजने केली. स्थळशुद्धी झाल्यानंतर पाहतात तो पात्रे वगैरे सर्व सामान कोठेच नाही. नंतर सर्व ब्राह्मणांसह समर्थ झाडाखाली बसले असताना अकस्मात आकाशात एक ढग आला आणि एका घटकेत पावसाला सुरुवात होऊन जिकडे तिकडे गारीगार होऊन गेले. परंतु चमत्कार हा की समर्थ ज्या झाडाखाली बसले होते त्या झाडाच्या सभोवार मात्र पाऊस पडला नाही. तेवढा भाग कोरडाच्या कोरडाच राहिला. हा चमत्कार पाहून सर्व ब्राह्मणांना परम आश्चर्य वाटले आणि समर्थांना आपण केवळ साक्षात परमेश्वरच आहात असे म्हणून त्यांच्या पुढे लोटांगण घालू लागले. तेव्हा समर्थ त्यांना म्हणाले, आपण वेदोनारायण आहात, भूदेव आपण, मजकडे काय आहे? सर्वांचा करता श्री रघुपती आहे. मानवी देहाचे स्तवन कशाला पाहिजे? नंतर 4 घटकांनी पर्जन्य थांबला. त्या गावचा अधिकारी यवन होता. त्यानेच ब्राह्मणांना अनुष्ठानास बसविले होते आणि जेव्हा अकस्मात पर्जन्यवृष्टी झाली तेव्हा त्याला ब्राह्मणांच्या सामर्थ्याचे आश्चर्य वाटले. तो मोठ्या समारंभाने साऱ्या ब्राह्मणांना गावात मिरवीत नेण्याकरता सामोरा आला. परंतु ब्राह्मणांनी आपल्याकडे काही नाही, सर्व करणी समर्थांची आहे असे निस्पृह मनाने सांगितले. तेव्हा त्या अधिकाऱ्याने सर्व ब्राह्मणांसह समर्थांना मोठ्या समारंभाने इंदुरात आणले आणि बरेच दिवस ठेवून घेऊन तेथे एक मठ स्थापण्याबद्दल विनंती केली. समर्थांनी ही विनंती मान्य करून कोदंड रामाची मूर्ती स्थापन करून श्री मारुतीपाशीही मठ स्थापन केला आणि तेथे उद्धव गोसावी यांची नेमणूक केली.
समर्थ कधी इंदुरास आणि कधी खडीवर राहू लागले. त्या मारुती मागे एक डोंगर असून त्यावरून पाण्याचा स्रोत पडत होता. त्या ठिकाणच्या गुहेत समर्थांची बसायची जागा होती. तेथे दगडावर समर्थांनी एक सवाई कोरली. ती सवाई याप्रमाणे: श्रीराम भक्त मूळ रे, प्रसन्न सानुकूल रे, समर्थ तो तया गुणे, तयास सर्व ठेंगणे. नंतर समर्थांनी तेलंगी भाषेत पुष्कळ कविता केल्या. त्या त्या प्रांती त्या प्रसिद्ध आहेत. Please subscribe my YouTube channel Sahaj Bol. Like, share and subscribe.